वगैरे जे आहेत त्यांच्या निवडणुकांना तर कुठली स्थगिती दिलेली नाही, परंतु राज्य निवडणूक आयोग त्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जसाचा तसा पुढे चालू ठेवू शकतो असं त्यात म्हटलेलं आहे। परंतु जो काही निर्णय अंतिम येईल त्या निर्णयाला राज्य निवडणूक आयोग बांधील राहील असं सुद्धा म्हटलेलं आहे। नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे की निवडणुका होत आहेत। नाही तर निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती, आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे। निश्चितपणे शेवट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या अधीन राहूनच या गोष्टी होणार आहेत। पण निदान निवडणुका जिथे 50% आरक्षण क्रॉस नाही केलं त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती निदान दूर झाली। त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वारंवार असं सुद्धा म्हटलं जात होतं की आरक्षणाचा खेळखुंडोबा करून जाणीवपूर्वक सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्यामुळे एक भीतीचं वातावरण होतं सगळ्यांमध्ये। मी तेच तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने म्हणजे हे सगळं चाललेलं, राजकीय कार्यकर्ते तर ऑलरेडी कामाला लागलेले, परत मग त्या निवडणुका स्थगिती होणार थांबणार आणि मग या सगळ्या गोष्टी होणार आणि त्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोधैर्य पण शेवट खच्चीकरण होत असतं। त्यामुळे मला असं वाटतं हा निर्णय आला आहे, निश्चितपणे आनंद आहे त्याचा। संदीपजी, त्याचबरोबर आज तुम्ही आता इथे वाय बी चव्हाण सेंटरला आलेला आहात। त्रिभाषा समिती आज इथं जनसुनावणी घेते, लोकांची मतं जाणून घेते। तुम्ही तुमचं मत नोंदवलं का, किंवा जे त्या ठिकाणी चालू आहे ती प्रक्रिया सगळी तुम्ही बघितली? प्रक्रिया बघितली आणि मी मत पण माझं नोंदवलं, पण आज मी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून आला नव्हतो, एक सामान्य नागरिक म्हणून माझं एक मत नोंदवायला मी आलेलो। आणि मत असं नोंदवलं मी तिथे की त्रिभाषा सूत्रामध्ये 1ली ते 5वी या 2च भाषा असाव्यात, एक इंग्रजी असेल तर इंग्रजी आणि मराठी ही कंपल्सरी 12वीपर्यंत असली पाहिजे। आणि जी तिसरी भाषा आहे जी 5वीपासनं ज्याची सुरुवात होते त्या तिसऱ्या भाषेला अनेक ऑप्शन असले पाहिजे, म्हणजे हिंदी नुसती नाही तर हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली ज्या भारतातल्या सगळ्या भाषा आहेत ह्या ऑप्शन म्हणून असल्या पाहिजेत। आणि मुळात मुलांना चिंता ही आहे की माझ्या तिसरी भाषा जर माझी वीक असेल तर मग माझ्या मार्कांचं काय, तर त्याच्यात आम्ही एक सूचना अशी मांडली की तिसऱ्या भाषेला मार्क पद्धत न ठेवता त्याला ग्रेड पद्धत ठेवावी, म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशी जर ग्रेड मूल्यांकन जर ठेवलं तर त्याला त्याचं बर्डन येणार नाही त्याच्या डोक्यावर। तिसरी भाषा मला शिकायची आहे, मग ती हिंदीत शिकायची का, मग ती गुजरातीत शिकायची का, मग त्याच्यात कमी मार्क आले तर माझ्या ओव्हरऑल रिझल्टवर परिणाम होतो, हे बर्डन मुलांच्या मनावरचं निघून जाईल। त्यामुळे तिसऱ्या भाषेला मार्क न देता ग्रेडेशन द्यावं अशी सूचना आम्ही मांडलेली आहे। हां, आणि तिसरी भाषा जी 5वीपासून चालू होणार आहे त्याला ग्रेडेशन पद्धतीने त्याचं मूल्यांकन करावं। काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली, तब्बल 1.5-2 तास ही संपूर्ण बैठक होती। या बैठकीमधनं अनेक गोष्टींच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। एक चर्चा अशी सुद्धा सुरू झालेली आहे की जागा वाटपांचा फॉर्म्युला जवळपास आता ठरत आलेला आहे, म्हणून या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। दुसरी चर्चा अशी आहे की कदाचित आत्ता ज्या पद्धतीनं नगर परिषदांच्या निवडणुका या इंजिनाच्या चिन्हावर लढू नका असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं, तसं कदाचित भविष्यात दोन्ही पक्ष एकाच चिन्हावर निवडणुका। मला असं वाटतं की जनरली संक्रांत ही 14 जानेवारीला असते, त्यामुळे आत्तापासून लोकांनी पतंग उडवू नये। या सगळ्या चर्चा ज्या आहेत या सगळ्या पतंगबाजीच्या चर्चा आहेत। काय चर्चा झाली ती उद्धव साहेबांना माहिती आहे आणि राजसाहेबांना माहिती आहे, आपल्या कोणालाही माहिती नाही। पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जे रोज बातम्या बघतोय, अजून संक्रांतीला वेळ आहे, इतक्यात पतंग उडवू नये। परंतु जागा वाटपाच्या संदर्भात तुमच्या 2 पक्षांमध्ये काही प्राथमिक स्वरूपाच्या चर्चा झाल्या आहेत की नाहीये, की अजूनही? मला असं वाटतं या गोष्टीचं उत्तर आत्ता ह्या वेळेला कॅमेरासमोर देणं योग्य ठरणार नाही। योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सगळी माहिती निश्चितपणे देऊ। जे निवडणुका सुरू आहेत, प्रचार सुरू आहे, मात्र भाजपचे आमदार उघडपणे धमक्या देत आहेत, हस्तकरांतर कापून टाकण्यासोबत भाजपचे आमदार बावनकुळेच्या समोरच विरोधकांना माज, दुसरं काही नाही। हा सत्तेचा असलेला माज आहे आणि तो माज भारतीय जनता पक्षाचा सगळ्यांना दिसतोय। संदीपजी, काही दिवसांपूर्वी सर्व महाविकास आघाडी आणि मनसे यांनी निवडणूक याद्यांचा मात्र मतदार याद्यांचा प्रश्न उपस्थित केलेला होता।
त्यानंतर मतदार याद्यांमधले जादाचे मतदार जे आहे दुबार मतदार आहे आम्ही डिलीट केलं असं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं. नवीन यादी प्रसिद्ध केली. 2 स्टार मारलेले सगळे दुबार मतदार आलेले आहेत. परंतु त्यात सुद्धा अनेक घोळ असल्याचं दिसून येत आहे. जी लोक दुबार नाही आहेत त्यांच्या नावाच्या समोर स्टार आहे, ज्यांच्या नावाच्या समोर स्टार आहे त्यांनी काय करायचं पुढे हे माहिती नाही आहे. सगळी जी प्रक्रिया आहे ती राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांवर ढकलून निवडणूक आयोग गप्प बसलाय असं वाटायला लागलं. नाही, निवडणूक आयोगाचा आत्तापर्यंतच्या इतिहासातला सर्वात बोगस आणि ढिसाळ कारभार हा आपल्यासमोर आलेला आहे. निवडणूक आयोगाला जर स्वतःची मला असं वाटतं आपण ज्याला म्हणतो की विश्वासार्हता ही जर जपायची असेल तर त्यांनी नीट काम करणं आवश्यक आहे. हे ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत याच्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता दर सेकंदाला ही रसातळाला चाललेली आहे. परंतु आता तुम्ही लोक काय करणार आहे? कारण काही वॉर्ड असे नाही, आम्ही आमच्या पद्धतीने मतदार हे दुबार दिसून येत आहे. आमच्या पद्धतीने संघर्ष चालू आहे आणि त्यासाठी आपल्याला माहीत असेल तर याच्या 2-3 दिवसा अगोदर सन्माननीय आमचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेनेचे आदित्य ठाकरे वगैरे ही सगळी मंडळी गेली होती. तो विरोधी पक्ष म्हणून जो निवडणूक आयोगाशी संघर्ष करायला पाहिजे तो आमचा चालू आहे. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाला वाटत नाही की मतदार याद्या क्लीन व्हाव्यात म्हणून ते आम्हाला पाठिंबा देत नाही आहेत.